नमस्कार. लेखनीशास्त्र न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे. आपत्तीपूर्व नियोजन संरक्षण भिंतीचे काम निकृष्ट दर्जाचे. शहादा तालुक्यातील वाडी पुनर्वसन जीवननगर या गावातून पोसली नदीचा प्रवाह आहे. सदर प्रवाह थेट सातपुडा डोंगरातून उगम असून जीवननगर नदीकाठाशी लगत असल्यामुळे शासनाने नागरिकांच्या सुरक्षा हेतू गावासाठी आपत्तीपूर्व नियोजन करून ठेकेदारामार्फत सुरक्षा भिंतीचे बांधकाम सुरू केले आहे. सदर कामाला लागणारे साहित्य हे कमी दर्जाचे वापरण्यात येत असल्याचा नागरिकांचा आक्रोश आहे. प्लॅन एस्टिमेटनुसार वापरण्यात येत नसल्याचे मटेरियल नागरिकांचा हा सतत प्रश्न असून संरक्षण भिंतीचा पाया कमीत कमी 2 ते 3 मीटर खोल असावा, परंतु खोलीकरण फक्त 1 मीटर करण्यात आले असल्याचे दिसते. त्याचप्रमाणे वाळू हे नदीतले नसून नाल्याची वाळू वापरण्यात असल्याचा आणि त्यातील गाळ हा सिमेंट आणि स्टीलला धोकादायक असून सदर भिंत ही निकृष्ट दर्जाची तयार होऊन काही दिवसातच पाण्यामुळे खचून जाण्याची भीती नाकारता येत नाही. निकृष्ट दर्जाच्या कार्यामुळे फक्त ठेकेदाराचा फायदा असून जनतेचा शासनामार्फत पुरवलेला पैशाचा गैरवापर होत असल्याचे या ठिकाणी दिसून येत आहे. सदर कार्य प्लॅन एस्टिमेट प्रमाणे होत नसून ठेकेदाराने सदर कार्य प्लॅन एस्टिमेट प्रमाणे करावे. कामाचा दर्जा उत्कृष्ट ठेवावा, कारण सदर संरक्षण भिंत हे नागरिकांच्या गावाचा आणि जीवाचा प्रश्न आहे. करिता पुनर्वसन प्रकल्प विभाग नंदुरबार अंतर्गत सदर कामाची चौकशी व्हावी व कायदेशीर कारवाई करणे गरजेचे आहे असे नागरिकांकडून बोलले जात आहे. बघत राहा लेखनीशास्त्र न्यूज. नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी दगडू निकुम यांची रिपोर्टिंग. जय हिंद, जय संविधान, जय महाराष्ट्र.